विमान अपघाताची आपण सीबीआय चौकशी मागणी केलेली आहे, काय सांगाल? अजितदादाचा अपघाती निधनामुळे महाराष्ट्राला, देशाला आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठा आघात झालेला आहे आणि विमान दुर्घटनाची चौकशी केंद्रीय मंत्रालयाकडून AAIB एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्याकडनं होत आहे. सोबत महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी CIDची पण चौकशी लावलेली आहे. पण आम्हाला असं वाटते की पूर्ण म्हणजे कुठल्याही प्रकारचा कॉन्स्पिरसीच्या विषयी असो की विमानाच्या मध्ये काही बिघाड असो की विमान कंपनीच्याकडून जे दुर्लक्ष झालं असेल, पायलटच्या झालं असेल किंवा प्रोसिजर फॉलो केले नसेल, मेंटेनन्स केला नसेल, याच्यामध्ये पण एक व्यवस्थित क्रिमिनल अँगलसुद्धा हे बघितलं पाहिजे. आणि आम्हाला वाटते की कारण त्याच्यामध्ये देशातले आणि देशाच्या बाहेरसुद्धा बरेच त्यामध्ये कनेक्शन्स येतात. आता जसा ब्लॅक बॉक्स अमेरिकेला जातोय वगैरे वगैरे, काय ब्लॅक बॉक्स खराब झाला की ब्लॅक बॉक्स इथे नाही डिकोड होऊ शकला, ही सगळी माहिती हे आमच्यापेक्षा CBI अतिशय व्यवस्थितपणे ही करू शकते असं मला वाटते. आणि आज एवढा मोठा नेता आज आपल्यामधून नाही, हे अतिशय एक दुर्दैवी बाब आणि फार मोठी ही दुर्घटना आहे. अशा वेळीस आपण CBI सारखा एक ज्यांचा व्याप मोठा आहे अशी एजन्सी आणि ज्याच्यावर विश्वास आहे लोकांना, अशा एजन्सीला दिलं तर हे योग्य राहील. म्हणून आम्ही काल सुनील तटकरे आणि मी एक पत्र निवेदन तयार केलं, मुख्यमंत्रीला आम्ही दिलं. सोबत आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार हे आमच्यासोबत होते, पार्थ पवार होते, हसन मुश्रीफ साहेब होते. आणि आम्ही मुख्यमंत्र्याला विनंती केली की आपण यामध्ये नक्कीच हे चौकशी आपला CID कडून तर आहेच पण CBI कडे दिली पाहिजे. त्यांनी अनुकूलता दाखवली आणि त्यांचं पत्र आता केंद्रीय गृहमंत्रालयाला जातील आणि त्यांच्याकडून निश्चितच ते म्हणले की आमची शिफारस सुद्धा आम्ही करणार, ते प्रकरण CBI कडे जातं. सर सेम हिंदी. हम अजीत दादा के ये दुखद निधन के बाद हमें भी जानकारी मिलनी चाहिए कि हर तरह से हर पहलू को एग्जामिन करके ये इन्वेस्टिगेशन सही दिशा में हो रहा है कि नहीं. आज एयरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो के टेक्निकल विषयों पर डेफिनेटली उनका इंक्वायरी काम चालू है. सुना है कि ब्लैक बॉक्स कुछ अमेरिका भी जा रहा है डिकोड करने के लिए, कुछ उसमें यहाँ पर शायद पूरी तरह से वो काम कर नहीं पाए हैं. महाराष्ट्र सरकार ने CID को भी जांच दी हुई है. लेकिन इतने बड़े नेता के इतने बड़े हादसे के बाद हमें ऐसा लगता है कि इसमें सब तरह के एंगल, इसकी जानकारी मिलनी चाहिए. हर तरह का इन्वेस्टिगेशन का हर एंगल, अगर कोई एक इस तरह के आरोप भी होते हैं कि कोई कॉन्स्पिरेसी है या कोई उसमें किसी की गैर जिम्मेदाराना की वजह से ये हुआ है, तो ये एंगल भी देखना चाहिए. और इसमें कोई दो राय नहीं है कि CBI एक विश्वस्त संस्था है. सभी लोग चाहते हैं कि भी ऐसी संस्था के माध्यम से अगर जांच होगी तो कुछ तथ्य जो क्रिमिनल एंगल या और कोई एंगल जो अन्यथा नहीं आ रहा है सामने, उसकी भी पूरी जानकारी ली जानी चाहिए और CBI इसके लिए सही ये काम कर सकती है. थैंक यू.